कोनिचिवा नगरकर. म्हणलं जॅपनीजमध्ये सर्वांना हॅलो म्हणूयात, कारण आज आपण आलो आहोत वैदेस टोकियो इन्स्टिट्यूट इथे. इथे जॅपनीज भाषा तर शिकवली जातेच, परंतु त्याचबरोबर इथली संस्कृती, जॅपनीज भाषेची संस्कृती, त्यांचा इतिहास, त्यांचे तंत्र, तेही इतक्या सोप्या रीतीने शिकवले जाते की ती भाषा अगदी आपलेसे करून जाईल. सो गाईज, टोकियो इन्स्टिट्यूट ए योकोसो. तर जेव्हा मला स्वतःला जॅपनीज शिकायचं होतं तेव्हा नगरमध्ये कुठली अपॉर्च्युनिटी अवेलेबल नव्हती. तेव्हाच ठरवलं होतं की नाही, आपण शिकून परत एकदा इकडे येऊन इथल्या मुलांना ती संधी उपलब्ध करून द्यावी. इंटरनॅशनल लेवलची एक्झाम JLPT, जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, त्या परीक्षेचे क्लासेस आपण इथे घेतो. नगरमध्ये सगळ्यात मोठं की जे आता सुप्यामध्ये जॅपनीज इंडस्ट्रियल पार्क होतं आहे, तर ती एक नगरमधल्या मुलांसाठी सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी आहे असं मला वाटतं. त्यामुळे नगरमधल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असं मला वाटतं. आणि अजून एक, जपानी भाषा रादर कुठली फॉरेन लँग्वेज शिकायला मला असं वाटतं की वयाचं बंधन नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही एजपासून ही भाषा शिकू शकता. किंवा बरेचसे आता माझ्याकडे असे काही आहेत की रिटायरमेंटनंतर एक ॲज अ हॉबी म्हणून जॅपनीज भाषा शिकत आहेत. टोकियो इन्स्टिट्यूटमध्ये जपानी भाषेच्या शिक्षणाबरोबरच आपण आता जपानी पुस्तकांची लायब्ररीसुद्धा आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे जॅपनीजमधले कॉमिक्स आहेत, नॉवेल्स आहेत की जी इथे येऊन मुलं वाचू शकतात, जपानी भाषेचा अजून आनंद घेऊ शकतात.